अमरावतीसह संपूर्ण देशामध्ये श्रीरामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे। अमरावतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने श्रीरामनवमीची भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे। या रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणजे अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्रीराम मूर्तींची प्रतिकृती राहणार आहे। या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकारी अनिल साहू व चेतन वाटनकर यांनी केले आहे। सभी राम भक्तों को रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं। विश्व हिंदू परिषद बजरंग दल द्वारा श्री रामनवमी शोभा यात्रा का आयोजन किया गया है। सभी भावी भक्तों से विनती है कि 17/4/2024 को श्री बालाजी मंदिर पलाट से शोभा यात्रा जो निकाली जाएंगी, ये अपने धार्मिक स्वरूप की और भगवान श्री राम की विशाल प्रतिमा, जो अयोध्या में जो श्री राम जी की विशाल मूर्ति है, उसकी मूर्ति का स्वरूप अमरावती में आपको सबको देखने को मिलेगा। आप सभी भावी भक्तगण ज़्यादा से ज़्यादा संख्या में शोभा यात्रा में आए और इस शोभा यात्रा का लाभ ले। शोभा यात्रा का मार्ग बालाजी पलाट, जयतम चौक, जवाहर गेट से गांधी चौक पे समापन होगा। सुबह उद्या बुधवार 17 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रेरित श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सायंकाळी 5:30 वाजता सीताराम बाबा प्रांगण बालाजी प्लाट येथून या शोभायात्रेमध्ये अमरावतीकर संपूर्ण जनता सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद व श्रीरामनवमी शोभायात्रातर्फे करण्यात आलेले आहे। शोभायात्रेमध्ये मुख्य आकर्षण अयोध्या स्थित रामललाची भव्य 15 फुटाची मूर्ती, तसेच पुणे येथील नामांकित DJ, संदल, घोडे व विविध संदेश देणाऱ्या झाकी, त्याच्यानंतर ढोल पथक, बँजो पार्टी असे विविध स्वरूप या शोभायात्रेत आहे। संपूर्ण अमरावतीकर जनता या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे।